गौरव पुरस्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आपले केंद्रीय मंत्री आयुष आणि कुटुंब कल्याण भूमिपुत्र प्रतापरावजी जाधव साहेब, महाराष्ट्र शासनाचे कामगार मंत्री आकाशदादा फुंडकर, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार संजय भाऊ कुटे, आदरणीय भाईजी ज्यांचा चेहरा सदैव प्रसन्न असतो, म्हणून की काय त्यांच्या आईंनी त्यांचं नाव प्रसन्न ठेवलं, ते प्रसन्न जोशी, आमचे नगरपालिकेचे मुख्याधिकारी जुन्या गावातलं हे सगळ्यात जुनं त्यांचं स्टॉल त्या ठिकाणी असायचा वृत्तपत्र विक्रेत्यांचा, आणि ऊन असो वारा असो पाऊस असो केव्हाही त्यांची ती सर्व्हिस कधी बंद झाली नाही। करोनाच्या काळामध्ये या लोकांवर इतकी प्रचंड उपासमारीची वेळ आली की सर्वांच्या चुली त्या ठिकाणी बंद पडल्या होत्या, आणि मला चंद्रकांत बर्द्याने काही लोकांनी सांगितलं की भाऊ काही करा, या लोकांना मदत करण्याची आवश्यकता आहे। आणि मी त्यावेळेला आम्ही काही किट्स तयार केल्या आणि 2-2 महिन्याचं पुरेलंसं घरातलं साहित्य त्यांना देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। अनेक पत्रकार बांधव देखील आपल्यावर आहेत, आपण लोकशाहीचा 14 आधारस्तंभ आहात, आणि आमच्यासारखंच आपल्या लोकांनाही काम पेपरमध्ये छापताना किंवा शासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या चुका बाहेर काढताना किंवा आम्ही सुद्धा चुकलो तर आमच्यासुद्धा त्या बातम्या आपल्या लोकांना छापावं लागतात, आणि म्हणून पत्रकारांच्या बद्दल फार काही लोकांची चांगली भावना राहत नाही, कारण शेवटी ते सत्य त्या ठिकाणी छापत असतात। निवडणुकामध्ये बघा की पत्रकार कधी उभे राहिले तर सहसा त्याला फार काही पब्लिक त्या ठिकाणी लाईक करत नाही, कारण हे सर्व कडू सत्य छापताना सगळ्यांची त्या ठिकाणी वाईटपणा येते। म्हणजे एखाद्या वेळेला जर मी एखाद्या पत्रकारासोबत वन डे बिफोर नाईट जर जेवण त्या ठिकाणी केलं आणि काही एखादी त्याच दिवशी काही घटना दुसऱ्या दिवशी घडली तर लगेच त्या ठिकाणी बातमी छापून येते, आणि मग मला लगेच मी त्याला बोलतो अरे काल रात्री तर आपण या ठिकाणी होतो, पण लगेच तू त्याचा पण विचार केला आणि धड मला ठोकून काढलं। त्यापैकी आपल्या लोकांना रोषाचा सामना देखील त्या ठिकाणी करावा लागतो, आणि म्हणून